आर्यन, तू काय पाहतोयस? हे तुझ्या मनोरंजक सायन्स व्हिडिओ पैकी एक आहे का? फक्त मनोरंजक नाही, हे एक शैक्षणिक आहे. हा व्हिडिओ मला पावसाची निर्मिती कशी होते हे शिकवतो आहे. हे शाळेसारखंच आहे, पण माझ्या टॅबलेटवर. खरंच? तू टॅबलेटवर शिकू शकतोस? हे कसे काम करते? शिक्षणासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच आपण संगणक, टॅबलेट किंवा फोन यासारख्या उपकरणांवर नवीन गोष्टी शिकण्यासाठी वापरत असलेली साधने आहेत. यात असू शकते व्हिडिओ जे चित्र आणि ॲनिमेशनसह विषयांचे स्पष्टीकरण देतात, ॲप्स गणित, वाचन किंवा अगदी रेखाटण्याची सराव करण्यासाठी, वेबसाईट ज्यात कठीण विषय समजून घेण्यासाठी गेम किंवा कोडे असतात, ऑनलाईन वर्ग जेथे तुम्ही थेट शिक्षकांकडून शिकू शकता, ॲनिमेशन आनंददायी संगीतासह उदाहरणांना हायलाइट करते. बरोबर, हे तर कुठेही कधीही शिकणे आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म अद्भुत आहे याची कारणे येथे आहेत. संवादात्मक शिकणे, तुम्ही पाहू शकता, खेळू शकता आणि अगदी प्रश्नही विचारू शकता. स्वतःच्या वेगाने शिका, तुम्ही व्हिडिओ पाहण्यासाठी थांबवू शकता आणि पुन्हा पुन्हा तो सुरू करू शकता. नवीन विषयांसाठी प्रवेश, संगीत, कोडिंग किंवा चित्रकला शिकायचं आहे का? अनेक लोकप्रिय डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत. उदाहरणार्थ यूट्यूबवर सायन्स प्रयोगापासून ते स्वयंपाकापर्यंत सर्व व्हिडिओ आहेत. गुगल क्लासरूम शिक्षकांना विद्यार्थ्यांसह धडे शेअर करण्यास मदत करते. गणितासाठी खान अकॅडमी किंवा नवीन भाषा शिकण्यासाठी डुओलिंगो सारखे ॲप्स आहेत. ऑनलाईन शिकणे मजेदार आहे, परंतु केंद्रित राहण्यासाठी काही टिप्स आहेत. अभ्यासाची विशिष्ट वेळ ठरवा, जेणेकरून तुम्ही विचलित नाही होणार. तुमच्या डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी आणि विश्रांतीसाठी ब्रेक घ्या. नवीन ॲप्स किंवा वेबसाईट वापरण्यापूर्वी नेहमी मोठ्यांना विचारा. मला हे आठवेल. मजा करताना केंद्रित राहणे महत्वाचे. तुला माहितीये का की असे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला तुमच्या घरातून संग्रहालय आणि अगदी आकाशातही भेट देतात. तुम्ही ताजमहल एक्सप्लोअर करू शकता किंवा दुर्बीणद्वारे तारे पाहू शकता. सर्व काही ऑनलाईन. तर अनन्या, डिजिटल प्लॅटफॉर्म शिकणे रोमांचक आणि संवादात्मक बनू शकतात. हे तुमच्या टॅबलेटवर शाळा आणि खेळ मैदान असल्यासारखं आहे. धन्यवाद आर्यन. मी अधिक शोध घेण्याची आणि दररोज काहीतरी नवीन शिकण्याची वाट पाहू शकत नाही.